आपण पाहत आहात महाड तालुक्यातील लोकप्रिय न्यूज चॅनल माझे महाड. साहेब माझे महाड न्यूज चॅनलमधनं. हां बोला. साहेब पूर्व नियोजन नव्हतं का आज नातेखिंड या ठिकाणी जी पाईपलाईन होती महाड शहराला पाणी पुरवठा करणारी ती आता या ठिकाणी म्हणजे डोंगर खोदण्याच्या कामामध्ये फुटून गेलेली आहे. तर एकंदरीत बघायला गेल्यानंतर जे PWDच्या अधिकाऱ्यांनी जे अभ्यास पाहिजे त्या ठिकाणी तर झाड जे नेट लावलंय जी झाडी लावली आहे त्याऐवजी सुरक्षित भिंती त्या ठिकाणी उभारल्या असतील त्याच्यानंतर खड्ड्यांचं काम घेतलं असतं तर महाड शहरातली जी पाईपलाईन आहे पाण्याची पुरवणारी ती कदाचित वाचली असती का? काय सांगाल याबाबत? नाही, आपल्याला त्यांनी सांगितलं होतं त्याप्रमाणे त्यांनी सिमेंटचं हे पण करून घेतलेलं होतं आपण खाली. पण ते काय तर ते JCBचं हे झालं वरचं कॅप सुटलेले ते 2-2.5 तासात दुरुस्तीला असं इंजिनियरने सांगितले. तरी आता म्हणजे त्या ठिकाणी पाणी म्हणजे पाणी पुरवठा कधीपासून सुरू करण्यात येणार महाड शहरात? 2-2.5 तासात दुरुस्त होईल असं सांगितलं इंजिनियरने. अच्छा. आणि असं तर नाही ना पाईपलाईन मुळे डोंगर खोदण्याचं काम थांबण्यात येणार का? सुरुवातीला वाटलं होतं वॉल पूर्ण गेला असेल परंतु त्याच्या वरचं कॅपच फक्त गेलंय त्यामुळे 2-2.5 तासात होऊन जाईल. ओके. म्हणजे डोंगर खोदण्याचं पण काम सुरू होईल सुरळीत. ओके. माझे महाड न्यूज चॅनल मधून बोलतोय मनोज चेंडेकर. हा बोला. मॅडम अचानक नातेखिंड या गावातल्या रस्त्याचं काम म्हणजे रायगडकडे जाणाऱ्या रस्त्याचं काम का थांबवण्यात आलंय? आता त्या कालच्या दिवशी पाईपलाईन फुटली मात्र वॉल फुटल्याचं म्हणजे तुटल्याचं आम्हाला कळालं आणि हो, पण ते मग झालं ना रात्रीपर्यंत. झालंय मान्य, पण आज काम का खोदण्याचं थांबवण्यात आलंय किंवा म्हणजे आज तर काम पूर्ण म्हणजे मी बघितलंय त्या ठिकाणी थांबवण्यात आलेलं आहे. नाही, थांबवण्यात आलेलं नाही, त्यांना जर सांगितलं नाही थांबवायला कुठलीच गोष्ट. आपण बघू शकतात. बर ठीक आहे ना, मी माझ्याकडे फुटेज पण आहेत. आता मला एवढं सांगा, आम्ही त्यावेळी पण मी तुमच्या कार्यालयात येऊन तुम्हाला बोललेलो की डांबरीकरणाचा रस्ता तुम्ही उभारा जोपर्यंत कॉन्क्रिटीकरणाचा होत नसेल रस्ता तोपर्यंत. तुम्ही आता घेतल्या कामाला हात घातलाय. आता काही दिवस म्हणजे इलेक्शनच्या आधीच काम बंद पाडलेलं. माझं म्हणणं ते होत नव्हतं ना, काम घेतल्यानंतर काम करायला होत नसेल, दिखावा करायचं होतं तर तुम्ही डांबरीकरणाचा साधा रस्ता उभारायला पाहिजे होतं. हा प्रश्न आहे मॅडम. आता अपघात जर झाले, आता येत्या काळात मे महिन्यातच पाऊस पडतो, आता किती दिवस राहिले राज्याभिषेक सोहळ्याला? बरोबर. हो. आणि जर तुम्ही राज्याभिषेक सोहळ्याच्या दरम्यान फक्त डांबरीकरण करणार तर ह्याला अर्थ काय राहिलाय? नाही बरोबर आहे. मी आजचं काम त्यांनी का थांबवलं मी बघते. आता मी त्या ठेकेदारांना पण फोन लावतोय ते पण उचलत नाही. झेंडे साहेबांना लावले फोन, मी कालपासून लावतोय, फोन उचलत नाहीत. नाही, मी मग ह्याचा अर्थ मग पत्रकार आम्ही डायरेक्ट कार्यालयात आलो तर तो कार्यालयात आल्यानंतर तुम्ही बोलणार की आम्ही बाईट देऊ शकत नाही, बोलू शकत नाही. मग झेंडे साहेबांनी जर आम्हाला प्रामाणिकतेने उत्तर दिलं तर आम्ही पण फोन करणार नाही तसे सारखे. नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा माझे महाड या न्यूज चॅनल मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत करतोय. मंडळी, अर्थातच मला जे वाटलेलं तेच या ठिकाणी घडलेलं आहे. सांगण्याचं तात्पर्य मंडळी, गेले 3 दिवसांपूर्वी मी बातमी केली होती. अर्थातच स्वराज्याची राजधानी किल्ले रायगडाकडे जाणाऱ्या रस्त्याचं काम पुन्हा एकदा रखडलेलं आहे. डोंगर खोदण्याचं काम हे अर्धवट अवस्थेत पाहायला मिळतंय. अक्षय कन्स्ट्रक्शन या कंपनीला काम सोपवण्यात आले, मात्र इलेक्शनच्या आधी हे काम पुन्हा एकदा थांबवण्यात आलं. आणि ही बातमी लागल्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी पुन्हा एकदा अक्षय कन्स्ट्रक्शन या कंपनीने कामाला हात घातला. अर्थातच डोंगर खोदण्याचं काम सुरुवात केलं. मात्र आता 2 दिवस झाले आणि 2 दिवसांनी काम हे पुन्हा एकदा थांबवण्यात आलंय. त्याच्या मागचं कारण एवढंच आहे मंडळी, कालच्या दिवशी क्रेनच्या माध्यमातून जेव्हा काम सुरू होतं डोंगर खोदण्याचं त्यावेळी डोंगराचा जो साठा आहे तो येऊन महाडकडे जाणाऱ्या पाणी पुरवठा करणाऱ्या पाईपलाईन वरती दगड्या हे येऊन पडल्या, कडापे येऊन पडले आणि त्या कारणाने पाईपलाईन ही फुटली गेली आणि पाणी देखील वाहून गेलं. मात्र सगळ्यांचा अंदाज आला की या ठिकाणी पाईप फुटलेला आहे. मात्र मी कालच्या दिवशी फोनच्या माध्यमातून नगर परिषदेचे मुख्य अधिकारी धनंजय कोळेकर साहेबांशी बातचीत केल्यानंतर धनंजय कोळेकर साहेबांनी मला माहिती दिली की फक्त वॉल या ठिकाणी तुटलेला आहे आणि त्याचं काम देखील लवकर सुरू होणार, 2.5 ते 3 तास लागणार आणि त्याच्यानंतर महाडकरांना पाणी देखील मिळणार. कालचा दिवस जाऊ दे मंडळी, मात्र आजच्या दिवशी
अक्षय कन्स्ट्रक्शन या कंपनीने डोंगर खोदण्याचं काम का थांबवलं? अक्षय कन्स्ट्रक्शन या कंपनीला कोण दबाव आणतोय हा महत्वाचा प्रश्न आहे मंडळी. आजच्या दिवशी मी PWDचे मुख्य अधिकारी अक्षरा मॅडम यांच्याशी देखील संवाद साधल्यानंतर, फोनच्या माध्यमातून संवाद साधल्यानंतर त्यांना देखील माहित नाही की हे काम आता बंद करण्यात आलेलं आहे. म्हणजे आजच्या दिवशी डोंगर खोदण्याचं काम हे बंद अवस्थेत आहे. अक्षय कन्स्ट्रक्शन ही कंपनी नातेखिंड या गावातल्या परिसरातून राजधानी किल्ले रायगडाकडे जाणाऱ्या रस्त्याकडे दुर्लक्ष का करते? वारंवार एकच रडगाणं. मार्च महिना आल्यानंतर कसं बसं वेग कामाचं कमी करून ढकलत न्यायचं कामाला, आणि जसा पावसाळा येतो आणि नावापुरतं आपण काम करायचं. ठेकेदारांना एवढं माहिती आहे की टेंडर येत आहेत, त्या टेंडरचा आपण फायदा करून घेऊ. दरवर्षीचा हा खेळ असाच सुरू आहे. या ठिकाणी फक्त अक्षय कन्स्ट्रक्शन ही कंपनी डोंगर खोदण्याचं काम 5 ते 6 ते 7 तास काम करते. मात्र जर रात्रीच्या वेळी जर डोंगर खोदण्याचं काम घेतलं तर पूर्ण काम काही दिवसातच पूर्ण होऊ शकतं. मात्र तसं काही करायचं नाही, कारण आपल्याला फायदा होत नाही ना, अर्थातच ठेकेदाराला. नागरिकांचं, स्थानिक नागरिक असो, दुचाकी वाहन चालकांना असो या इतर वाहन चालकांना जो काही त्रास होईल तो होऊ दे, मात्र आपला फायदा होतोय ना तो फायदा करून घेऊ दे, तो फायदा करून घेऊ असं ठेकेदाराच्या मनामध्ये जे काही विचारधारा निर्माण झालेली ही दिसून आलेली आहे. या ठिकाणी जर एखाद्याचा जीव गेला, दुचाकी वाहन चालकाचा जर जीव गेला, तर या ठिकाणी नेते मंडळी किंवा मंत्री येतील आणि बोलतील की आम्ही खंत व्यक्त करतोय, प्रसार माध्यमांशी बोलणार, सांगणार, फक्त कॅमेऱ्याच्या समोर बोलणार, आणि त्यावेळी बोलणार ज्याचा कोणाचा जीव गेलेला आहे, ज्या व्यक्तीचा जीव गेलेला आहे, मृत कुटुंबियांना आम्ही 5 लाखाची मदत करू. 5 लाखांनी जीव तर येणार नाही ना. वारंवार मी एकच गोष्ट सांगून द्यायला बघतोय. PWD अधिकाऱ्यांशी पण देखील मी मागच्या वर्षी जाऊन सांगितलं होतं की तुम्ही डांबरीकरणाचा रस्ता उभा राहा. जोपर्यंत तुमचा सिमेंटचा रस्ता होत नाही तोपर्यंत चांगल्या दर्जाचा डांबरीकरणाचा रस्ता उभा राहा, जेणेकरून खड्ड्यांचा सामना किंवा अपघातांची मालिका सुरू होणार नाही. त्यावेळी सांगितलं सिमेंटचा रस्ता होणार. बघा हा सिमेंटचा रस्ता किती महिने लागणार अजून, आणि हा खेळ असा सुरू राहणार का? हा खेळ असा सुरू राहणार का? जोपर्यंत डोंगर खोदण्याचं काम आता उद्यापासून जर सुरू करत नसतील तर अक्षय कन्स्ट्रक्शन या कंपनीची बातमी अशीच सुरू राहणार. आणि PWDच्या अधिकाऱ्यांची जी काही बातचीत झालेली आहे ती आपल्याला आजच्या दिवशी फोन रेकॉर्डिंग दिसणार, किंवा नगर परिषदेचे मुख्य अधिकारी धनंजय कोळेकर साहेबांची देखील फोन रेकॉर्डिंग दिसणारच. मात्र या रस्त्याचं काम किंवा सिमेंटचा रस्ता जोपर्यंत उभारत नाही तोपर्यंत बातम्या अशाच सुरू राहणार. माझे महाड या न्यूज चॅनलच्या माध्यमातून मंडळी मी इथेच थांबतो. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, सुरक्षित राहा आणि सतर्क राहा. मी मनोज चेंडेकर, माझे महाड, रायगड.